नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे रिॲक्शन रोहितमध्ये. तर हे जे काही घटना आहे, बिल्किस बानो प्रकरण, तुम्ही आता सर्वांनी ऐकूनच असाल. तर हे प्रकरण नेमकं काय आहे त्याच्यावरती आपण थोडं चर्चा करणार आहोत. तर 3 मार्च 2002 ची घटना आहे. एक गाव असतं, त्यामध्ये 17 जण कुटुंब असतात आणि त्यामध्ये बिल्किस बानोही असते आणि त्यांचे लहान मुलं वगैरे असतात. आणि एकंदरीत जी काही साबरमती ट्रेन असते ते जाळण्यात येते आणि त्यामध्ये 59 ते 60 कारसेवक असतात आणि त्यांची हत्या होते, जाळपोळ होते आणि त्यात त्यांचा मृत्यू होतो. त्याच्यावरून मोठी लट अशी दंगल पेटते. दंगल पेटल्यानंतर ती दंगल इतक्या थरला जाते की एक मुस्लिम घर असतं, हिंदू मुस्लिम दंगल चालू होते आणि एक मुस्लिम घर असतं, त्यातलीच एक पीडित म्हणजे बिल्किस बानो प्रकरण आहे. तर बिल्किस बानो जी आहे ती गुजरात राज्यातील आहे आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्या घरात 17 जर कुटुंब असतात आणि जे काही बलात्कार प्रकरण झालेलं आहे, आपल्याला असं म्हणता येईल की ज्यावेळेस आपलं जे काही रिलेशन असतं, ज्यावेळेस जात आडवी येते, त्यावेळेस माणूस कुठलंही जे काही आपलं इतके दिवस रिलेशन असतं, नातं ठेवलेलं असतं आपण गावागावामध्ये, ते रिलेशन, ते नातं माणूस तो विसरून जातो आणि जातीसाठी माती खातो आणि असे हत्याकांड करतो. तर हीच घटना आहे बिल्किस बानोची. तर त्यातीलच नेमका बलात्कार कसा होतो, तर ही जी बिल्किस बानोची एक मुलगी असते आणि स्वतः बिल्किस बानो ही 4 ते 5 महिन्याची गरोदर असते. तिच्यावरही बलात्कार होतो आणि तिची जी बहीण असते, तिची बहीण नुकतीच बाळाला जन्म दिलेली असते. म्हणजे नुकतीच ती प्रेग्नेंट, म्हणजेच ती डिलिव्हरी झालेली असते आणि काही तास झालेले असतात. तर तिच्यावरती सुद्धा हे लोक तिच्यावरती बलात्कार करतात आणि कमीत कमी 7 जणांची त्या कुटुंबातील हत्या होते. त्याच्यावरती जे काही आरोपी आहेत त्यांना अटक केली जाते. परंतु आपल्या हिंदुत्व आणि मी, कुठलीही कास्ट नाही, काय नाही, हे तिथं चाललं आणि एकंदरीत त्यांना जे काही गुजरात सरकार होतं, त्यांना निर्दोष मुक्तता करून तो कायदा, म्हणजेच जे काही प्रकरण होतं ते दाबण्यात आलं आणि त्याला निर्दोष सोडण्यात आलं. त्याच्यावरच काल सर्वोच्च न्यायालय एक निर्णय दिलेला आहे, तो आपण बघणार आहोत आणि नेमकं काय प्रकरण आहे ते तुम्हाला मी सविस्तर सांगणार आहे मित्रांनो. तर बघा, बिल्किस बानो प्रकरण नेमकं काय आहे. तर व्हिडिओ स्टार्ट करतोय. तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बघा, गुजरातमधील 2002च्या दंगलीत बिल्किस बानोवर सामूहिक बलात्कार आणि तिच्या कुटुंबातील 7 सदस्यांची हत्या केल्याप्रकरणी 11 दोषींना माफी देण्याचा गुजरात सरकारचा निर्णय होता, तो सर्वोच्च न्यायालयाने काल सोमवारी रद्द केलेला आहे. कुठेतरी बिल्किस बानो या महिलेस न्याय भेटलेला आहे 22-20 वर्षांनी. तर बिल्किस बानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला चांगला झटका दिला आहे, निर्णय दिलेला आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारचा गुन्हेगारीचा जो शिक्षा कमी करण्याचा निर्णय रद्द ठरवला आहे, तो भारतभर आपल्या चर्चेचा विषय ठरलेला आहे आणि त्याचं सर्व भारतभर स्वागत करण्यात येत आहे. बिल्किस बानो प्रकरण नेमकं काय आहे, तर सविस्तर आपण बघूया या व्हिडिओमध्ये. तर 27 फेब्रुवारी 2002 या दिवशी कोदरा या स्टेशनजवळ साबरमती एक्सप्रेसचे काही डबे जाळण्यात आले. या घटनेत अयोध्येतून परतणाऱ्या 59 कारसेवकांचा मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद जे होते ते अख्ख्या देशभरात उमटले आणि हिंसाचाराच्या घटना घडायला सुरुवात झाली. गुजरातमध्ये दंगली पेटल्या. याच दंगलीत बिल्किस बानोचं कुटुंबही सापडलं आणि होरपळून निघालं. तर पुढे काय झालं, तर 3 मार्च 2002 चा दिवस होता. बिल्किस बानो आणि तिचं कुटुंब जिथं लपलं होतं, तिथं 3 मार्च 2002 या दिवशी 20 ते 30 लोकांचा जमाव आला. त्यांच्या हातात तलवारी आणि काट्या होत्या. त्यांनी या घरावर हल्ला केला. तसेच बिल्किस बानोवर सामूहिक बलात्कार करण्यात आला मित्रांनो. हा भयंकर घटना घडली तेव्हा बिल्किस बानो 5 महिन्याची गर्भवती होती
तिच्या घरातल्या 7 कुटुंबियांची हत्या करण्यात आली. त्यावेळी तिच्या कुटुंबातील 6 जण पळून घाबरून निघून गेले. प्रकरणात सीबीआय कोर्टाने 11 जणांना दोषी ठरवण्यात आलं. या सगळ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. यातल्या एका आरोपीने गुजरात उच्च न्यायालयात एक अर्ज केला होता. त्यात त्यांनी रेमिशन पॉलिसीच्या अंतर्गत सुटकेची मागणी केली होती मित्रांनो. तर गुजरात उच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळली होती आणि बिल्किस बानो ही या हल्ल्यात मारली गेली आहे असं मारेकरांना वाटलं होतं एकंदरीत. परंतु तसंच तिच्या कुटुंबावर या हल्ल्याचा इतका गहिरा परिणाम झाला की 6 जण बेपत्ता झाले. 17 पैकी 7 जणांची हत्या झाली. अतिशय हृदय पिळून टाकणारी घटना आहे. एक कुटुंब या एका घटनेने उद्ध्वस्त झालं. बिल्किस बानो हल्ल्यानंतर आणि सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर 3 तास बेशुद्ध होती. तर असं हे एकंदरीत प्रकरण या घटनेनंतर काय नेमकं घडलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो. तर बिल्किस बानो शुद्धीवर आली तेव्हा तिने लिमखेडा पोलीस ठाणे गाठलं. तिथे तिने तक्रार दाखल केली. सीबीआयच्या म्हणण्यानुसार तक्रार दाखल करणाऱ्या हेड कॉन्स्टेबलने वस्तुस्थिती दडवली आणि तिच्या तक्रारीचा विपर्यास केला. जे काही बिल्किस बानोला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलं नाही मित्रांनो. कोदरा येथील मदत शिबिरात पोहोचल्यानंतर बिल्किस बानोला वैद्यकीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं. राष्ट्रीय मानवाधिकार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर बिल्किस बानो प्रकरणात तपासणीसाठी सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं. त्याच्यानंतर जे काही घटना झालेली आहे ती एकंदरीत कालच सर्वोच्च न्यायालय त्याच्यावरती जे काही त्यांना दोषी ठरवण्यात आलं होतं ते रद्द करावं आणि परत एकदा तो तपास कोर्टात घ्यावा आणि त्यांची शिक्षा कॅन्सल करावी अशा इथपर्यंत हा व्हिडिओ आलाय. म्हणजेच हे प्रकरण आलेलं आहे. तर कसा आपल्याला तुम्हाला जे काही आपला हे व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी मला तुमचं एक सबस्क्रायबर खूप मोटिवेट ठरत असतं. जय हिंद.